शाहीर मुलाखतीच्या शेवटाकडे जातोय. काय राहिलं असं वाटतंय आता? काय काय मागं राहून गेलंय असं काय वाटतं का? आता एकच मागं राहून गेलं असं असं काय वाटतंय? फक्त ही जुनी कला परंपरेची रूढीप्रमाणे पुढं आलेली. आता तरुण कलावंताच्या पिढीने हिला कसं जोपासावं, ही कशी राहील याकडे या तरुण कलावंतांनी वळावं आणि रसिक मायबापांनी सुद्धा जुन्या कलेला दाद देऊन कलावंताला ताकद देण्याचं काम करावं आणि आपल्या महाराष्ट्राचा इतिहास पूर्वीचा कसा जिवंत कलावंतापासून राहील एवढं जपायला सांगावं आणि कलावंताच्या पाठीशी सदैव त्या जनतेनं मायबापासारखं उभं राहावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.